आज या ठिकाणी आपल्या समस्त लिंगायत समाजाच्या वतीनं ज्या लिंगायत समाजासाठी ज्या प्रलंबित महत्त्वाच्या ज्या मागणी आहेत त्या मागणीच्या पूर्ततेसाठी त्या समाजाचे एक युवा नेतृत्व, जत शहराचे युवा नेते आणि माझे जीवाभावाचे सहकारी आदरणीय सागर कोरे, त्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून या उपोषणासाठी पाठिंबा दिलेले माझ्या लिंगायत समाजाचे सर्व युवक, खऱ्या अर्थानं सर्वप्रथम मी सागर कोरे यांचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो की समाजासाठी त्यांनी हा पुढाकार घेतला. आपल्या जीवाचा कोणताही विचार पुढं मागं न करता आमरण उपोषणासाठी पहिल्यापासून त्यांनी हा मुद्दा धरून ठेवला आणि जे काही त्यांचे 10 महत्वाचे मुद्दे आहेत ते अतिशय रास्त मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये लिंगायत समाजाचं जे महामंडळ जे शासनानं त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे त्या महामंडळामध्ये योग्यरित्या निधी त्या ठिकाणी पुरवण्याचा प्रस्ताव हा ह्या ठिकाणी सागर कोरे यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे लिंगायत समाज हा अल्पसंख्याक आहे, तो खरोखरच अल्पसंख्याक आहे, त्याला अल्पसंख्याकचा दर्जा त्या ठिकाणी मिळावा यासाठी सुद्धा सागर कोरे यांची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. समस्त समाजाची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लिंगायत समाज हा आहे. त्यामध्ये सांगली जिल्हा असू दे, सोलापूर जिल्हा असू दे, त्यामध्ये जत तालुका असू दे किंवा मंगळवेढा तालुका असू दे, अक्कलकोट तालुका असू दे, या काही महत्वाच्या भागामध्ये समस्त लिंगायत समाज हा फार मोठ्या प्रमाणावरती आहे. आपण त्याला विश्वगुरु म्हणतो. ते आदरणीय बसवेश्वर महाराजांची शिकवण आहे की हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा, तर तो आमचा, तो आमचा, तो आमचा, अशा पद्धतीनं संविधानानं ज्या सर्व समाजाला न्याय दिलेला आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये लिंगायत समाजाला या संविधानानं, या सरकारनं न्याय द्यावं ही भूमिका ही आमच्या सर्वांची आहे. जे काही प्रलंबित मंगळवेढा असू दे, जत असू दे, या ठिकाणी अश्वारूढ पुतळ्याचं काम ते अर्धवट राहिलेलं आहे. ते आदरणीय मुख्यमंत्री साहेब असू देत किंवा उपमुख्यमंत्री साहेब असू देत, त्या महामंडळाचे अधिकारी असू देत, पालकमंत्री आणि स्थानिक आमदार साहेबांच्या माध्यमातून लवकरात लवकर ह्या अश्वारूढ पुतळ्याचं काम पुन्हा चालू करून येणाऱ्या पुढच्या बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी ह्या भव्य दिव्य सोहळा, उद्घाटनाचा सोहळा हा व्हावा ही आमच्या समस्त लिंगायत समाजाची मागणी आहे. सागर कोरेंनी असा निर्धार केलेला आहे की ह्या 10 मागण्या मान्य झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही आणि त्यांच्या ह्या मागणीसाठी, त्यांच्या ह्या ध्येयासाठी आम्ही समस्त सर्व युवक लिंगायत समाज हा त्यांच्या पाठीशी आहे. मी जरी कुठल्या एका पक्षाचा जरी पदाधिकारी असलो तरी समाज, जात, तात, पद ह्या सगळा विषय बाजूला ठेवून सर्व पक्षीय लोक ही समाजासाठी या ठिकाणी एकवटलेली आहेत आणि आमचा सर्वांचा पाठिंबा. तसं बघायला गेलं तर जत पूर्व भागामध्ये सुद्धा जास्त लिंगायत समाज हा आहे. जत तालुक्यामध्ये जत पूर्व भाग हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं फार मोठा आहे. तर संपूर्ण जत पूर्व भाग हा सागर कोरेंच्या पाठीशी आहे, लिंगायत समाजाच्या पाठीशी आहे हा शब्द मी या ठिकाणी देतो. आणि आम्ही सर्व ताकदीनं कुठंही आझाद मैदानावर बसायला लागेल, मंत्रालयाच्या बाहेर बसायला लागू दे, आम्ही सागर कोरे आणि त्यांच्या सहकार्याच्या ह्या शिष्टमंडळासोबत आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणे आहोत हा शब्द मी देतो. आणि ह्या उपोषणात मी आणि आमचे सर्व सहकारी यांचा मी पाठिंबा दर्शवतो. जय. लिंगायत समाजाच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचा लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आपले समाज बांधव श्री सागर कोरेंना यांनी आमरण उपोषणास या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्या प्रमुख कानेल मागण्याप्रमाणे शासनानं आपल्या समाजाकडे लक्ष वेधावं
व आपल्या समाजाच्या सर्व मागण्या लवकर मान्य कराव्या असं या कारणासाठी आपण उमराणी ग्रामस्थ व सर्व लिंगायत समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी त्यांना या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आपल्या गावातील सर्व लिंगायत समाज बांधव या ठिकाणी आपण उपस्थित राहिलो आहेत. तरी मी शासनास विनंती करतो की आपल्या समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्याकडे लवकर लक्ष देऊन त्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या असं मी शासनाला विनंती करतो. उमराणी ग्रामपंचायत व उमराणी गावातील सर्व लिंगायत बांधव यांच्या वतीनं आज आपण या आमरण उपोषणास पूर्ण पाठिंबा देत आहोत. ಏನು ಒಂದು ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗ ಇದನ್ನ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಇನ್ನಿತರ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಯೋಜನೆಗಳಲ್ಲಿ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜವನ್ನು ಇಲ್ಲಿ ತನಕ ಬಹಳ ಹಿಂದುಳಿದ ಸಮಾಜವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಶಾಸನದವರು ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನ್ಯಾಯವನ್ನು ದೊರಕಿಸಿಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಏನು ಮಾಗಣಿಗಳದಾವ ಇಲ್ಲಿ ಜಾತದೊಳಗೆ ಈಗ ನಮ್ಮ ಬಂಧು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಗರನ್ನ ಕೋರೆಯವರು ಆಮರಣ ಉಪೋಷಣ ಕೊಟ್ಟಾರ. ಆ ಉಪೋಷಣದ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಉಮರಾಣಿ ಗ್ರಾಮದ ವತಿಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ತರುಣ ಹುಡುಗರು ಉಮರಾಣಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅವರ ಈ ಒಂದು ಉಪೋಷಣಕ್ಕೆ ನಾವು ಪಾಠ್ಯಂಬ ಕೂಡ ಸಲುವಾಗಿ ಜಾತೊಳಗೆ ಬಂದು ಅವರು ಶಾಮೀಲಾಗಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಶಾಸನಕ್ಕೆ ನಾವು ಏನು ಹೇಳ್ಬೇಕಂತ ಅಂದಪ್ಪ, ಈ ಉಪೋಷಣೆ ಕೂತಾರಂದ್ರೆ ಇದನ್ನ ನೀವು ದಖಲು ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು. ನೀವು ಏನ್ರಿ ಹಿಂಗ ಬಿಟ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಮಾನಗಳನ್ನ ಉಗ್ರವಾದಂತ ಹೋರಾಟವನ್ನು ನಮ್ಮ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದ ಜೊತೆ ಚಾಲಕರು ಎಲ್ಲ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದವರು ಬಂದು ಉಗ್ರವಾದಂತ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತೇವೆ. ಆದ ಕಾರಣ ಸರ್ಕಾರದವರು ಬೇಗನೆ ಈ ನಮ್ಮ ಆಂದೋಲನ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಮಾಗಣಿಯನ್ನು ಪೂರ್ತತೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಅವರಂತೂ ನಾವು ವಿನಂತಿಯನ್ನು ಕೇಳ್ಕೊತೇವೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದ ಪ್ರಲಂಬಿತ ಪ್ರಶ್ನೆಗಳವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಮೊನ್ನೆ ಸಾಗರನ್ನ ಕೋರೆಯವರು ತಹಸೀಲ್ದಾರ್ಗೆ ನಿವೇದನವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಈ ನಮ್ಮ ಬಸವೇಶ್ವರ ಪುತ್ರ ಇಲ್ಲಿ ಜೊತೆಯೊಳಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೂರ್ತಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಆಗಬೇಕು. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದ ಪ್ರಲಂಬಿತ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಏನೇನದಾವು, ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿರಲಿ ಸಮಾಜದ ಯಾವುದೇ ಘಟಕಗಳಲ್ಲಿರಲಿ ಆ ಪ್ರಲಂಬಿತ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಿವೇದನ ಮೂಲಕ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಅವರ ಉಪವಾಸನಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಉಮರಾಣಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಇಲ್ಲಿ ಜಾಹೀರ್ ಪಾಠಿಂಬ ಕೊಡ್ಲಕ್ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಉಮರಾಣಿ ಸರ್ಪಂಚರು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಪ್ರಶಾಸನ ಇದನ್ನ ಗಂಭೀರ ರೀತಿಯಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಇಲ್ಲದಿದ್ರೆ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಲಿಂಗಾಯತ ನಮ್ಮ ತಾಲೂಕದ ಎಲ್ಲಾ ಲಿಂಗಾಯತ ಬಾಂಧವರಿಂದ ಉಗ್ರ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಇಳಿತೀವತ್ತಂತ ಈ ಶಾಸನಕ್ಕೆ ನಿರ್ದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಬೇಕು ಆ ಎಲ್ಲಾ ಮಾಗಣಿಗಳು ಪೂರ್ಣ ಆಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಆಶಯನು ನಮ್ದು ಆಗ್ಯದ. ನಮ್ಮ ಜೊತೆ ಭಾರತೀಯ ಬಿರಾದಾರ್ ಬಚತ್ ಕಟ್ಟದ CRP ಏನು ಬಂದಾರ. ಎಲ್ಲಾ ಬಚತ್ ಕಟ್ಟದ ಮಹಿಳೆಯರ ವತಿಯಿಂದ ನಾವು संपूर्णवादंत जाहीर पाठिंबेಯನ್ನು ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. निवेदन उपोषण पूर्व सूचना जिल्हाधिकारी साहेब आणि कोरे साहेब काय बसलेले आहेत त्यांच्या आउट उमराणीच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहे. तरी आदिबनजा लिंगायत समाज उमराणी संस्था उमराणी यांच्याकडनं आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. Press the bell icon on the YouTube and never miss another update.